हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. तुम्हाला माहिती नसेल, 90% ऑफ ॲस्पिरंट जे आहेत ना, ते प्रिलिम्समधून एलिमिनेट होतात जस्ट स्टार्टिंगच्या 5 मिनिटामध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडेल, मी असं कसं म्हणू शकते? तर बघा, इमॅजिन करा की आज तुमचं प्रिलिम्स आहे आणि तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आहे. आपलं 10 वाजता पेपर जनरली स्टार्ट होऊन जातो एमपीएससीचा. सो पेपर आता स्टार्ट झालेला आहे आणि नंतर काय होते, क्वेश्चन पेपर ओपन केले, त्याच्यानंतर यू रिअलाइज हा फर्स्ट क्वेश्चन एन्शियंट हिस्ट्रीचा आहे आणि जे तुम्ही स्किप केलं होतं. ठीक आहे, थोडं तुम्हाला कठीण वाटतंय. मग परत पुढे गेले, परत हा क्वेश्चन आलेला आहे. सपोज हा टॉपिक आहे जो तुम्ही नाही वाचलेला असेल. ठीक आहे, मग परत समोर गेले. ठीक आहे, असं चालत राहिलं. ठीक आहे, सीधा सीधा जात गेले. मग तुम्ही ओके, ठीक आहे, हा वाचलेला टॉपिक असू शकते, पण कदाचित सपोज तुम्ही हा टॉपिक नसेल प्रिपेअर केला. ठीक आहे, परत समोर गेले. एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री मेनली जनरली मुलं स्किप करतात. परत सेम, तुम्हाला हा प्रश्न नाही आठवत आहे आणि असंच परत परत समोर समोर जसे जात गेले. ठीक आहे, कोठारी कमिशन काय आहे तुम्ही वाचलं होतं पण तुम्हाला लक्षात येत नाही आहे. आणि असं तुम्ही जेव्हा पेपर स्टार्टिंगला बघितला, यू रिअलाइज की स्टार्टिंगचे 5-6 प्रश्न तुम्हाला येतच नाही आहे, तुमच्यासाठी नवीन आहेत, किंवा तुम्ही जो टॉपिक स्किप केलेला आहे त्या टॉपिकमधून आलेले ते प्रश्न आहेत. आता काय होणार, सिच्युएशन तुमची कशी राहणार या टाइममध्ये? सो बघा, आता जसं मी सांगितलं, स्टार्टिंगलाच तुम्ही पेपर ओपन केले आणि तुम्हाला स्टार्टिंगचेच काही 5-6 प्रश्न नाही येत आहेत. ठीक आहे, तुम्हाला काही शुअर नाहीये. का शुअर नाहीये? सपोज तुम्ही टॉपिक स्किप केला होता, त्याचे काही प्रश्न येऊन गेले. ठीक आहे, किंवा काही नवीन नवीन टाईप ऑफ क्वेश्चन्स एमपीएससीने इंट्रोड्यूस केले असतील. ठीक आहे, असं काही नवीन काही चेंजेस आले असतील पेपरमध्ये. इन शॉर्ट, काही ना काही रिझनमुळे तुम्हाला स्टार्टिंगचेच 5-6 प्रश्न आले नसेल, तर काय होऊन जाते, या टाइममध्ये आपली मेंटल स्टेट, आपण घाबरून जातो, पॅनिक मोडमध्ये येऊन जातो. आपल्याला एक फिअर ऑफ फेलियर आपल्या मनात अराईज होते, अनकम्फर्टेबल फील करायला लागतो. परत एक जो मेन असतो कॉन्फिडन्स, तो आपण कुठे ना कुठे लूज करतो. कारण की जसं प्रश्नपत्रिका ओपन केले, स्टार्टिंगचेच प्रश्न येत नाहीये तुम्हाला, तर तुम्ही इमॅजिन करा तुमची सिच्युएशन किती बेकार राहणार. कारण की इतक्या दिवसापासून तुम्ही अभ्यास करताय आणि पहिलेच प्रश्न पेपर ओपन केल्याबरोबरच प्रश्न येत नाहीये. सो ही सिच्युएशन तुमच्याकडे अराईज होईल. तर याच्यामुळे काय होणार, आयडियली असं सिच्युएशन जेव्हा आपली मेंटली आपण स्टेबल नसतो, स्टार्टिंगच्याच प्रश्नांनी घाबरून गेले असतो, त्या टाइमला सिली मिस्टेक करणं, हे याची प्रॉबेबिलिटी जी आहे ती इन्क्रीज होऊन जाते. ठीक आहे, येणारेही प्रश्न ज्याला तुम्हाला माहिती आहे तुम्हाला येत आहेत प्रश्न, पण तिथे पण काही ना काही मिस्टेक करण्याचे चान्सेस जे आहे ते वाढून जातात. आता अशा सिच्युएशनला अवॉइड करण्यासाठी, ठीक आहे, आपला जो परफॉर्मन्स आहे तो रूल नाही व्हायला पाहिजे, चुकीचं नाही व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी शिकावे लागेल. ठीक आहे, ते आहे की प्रिलिम्सचा पेपर अटेम्प्ट करताना कूल, काम आणि कंपोज माइंडसेट असणे खूप गरजेचे होऊन जाते. सो आता या व्हिडिओमध्ये आपण बघू की जीएसचा पेपर कशा हिशोबाने आपल्याला अटेम्प्ट करायला पाहिजे, किती नंबर ऑफ क्वेश्चन मिनिमम आपलं अटेम्प्ट राहायला पाहिजे, त्याचबरोबर सीसॅट हा प्रश्न स्ट्रॅटेजिकपणाने कशा अटेम्प्ट करू शकतो ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार. आणि स्टार्टिंगचे जे 5 मिनिटं आहे त्याच्यामध्ये आपण आपलं बेस्ट परफॉर्मन्स कसं देणार पुढच्या जो आपला 2 घंट्याचा पेपर राहतो. ठीक आहे, त्याच्यासाठी 5 मिनिटामध्ये आपण स्टार्टिंगला काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एंटायरली सांगते. लाईव्ह डेमो पण देते की पेपर कशा हिशोबाने आपल्याला अटेम्प्ट करायला पाहिजे. तर आता आपण जे स्ट्रॅटेजी बघणार आहोत ना, त्याच्यामध्ये सर्वात मेन आहे की स्ट्रॅटेजी विल वर्क ओनली इफ तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल त्या स्ट्रॅटेजी सोबत. ठीक आहे, तर स्ट्रॅटेजीची जी प्रॅक्टिस आहे ती कशी करणार, तुम्ही ते मॉक्समध्ये करणार. आता आपण स्ट्रॅटेजी तर डिस्कस करूच, पण ते एक लक्षात घ्या, मॉक्समध्ये आता अपकमिंग मॉक जे काही तुम्ही अटेम्प्ट करणार मध्ये तुम्ही ते प्रॅक्टिस करा. तर ज्याही मुलांना आमच्याकडून मॉक हवी असेल DKMPSC कडून, तर त्यांनी मॉक्स आणलेले आहेत आम्ही. बघा, आमचे मॉक्स कधी कंडक्ट होणार आहे, त्याच्यामध्ये पहिले तर लक्षात घेऊन घ्या की 6 सेक्शनल राहणार आहेत आणि 10 फुल लेंथ मॉक राहणार आहे. तर फर्स्ट जी आपली फुल लेंथ मॉक होणार आहे ती 8 मार्चला कंडक्ट होणार आहे. मी 10च्या आधी, दॅट इज आपल्याला माहिती आहे 10 वाजता आपला पेपर होतो, तर 10च्या आधीही तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जाणार आपल्या टेलिग्राम चॅनलवर. ठीक आहे, सर्वजण अटेम्प्ट करा. 10 ते 12 त्याला टेस्ट द्या, प्रॉपर टेस्ट फॉर्मॅटमध्ये 2 घंटे बसून सिन्सिअरली टेस्ट द्या. आणि त्याचं डिस्कशन जो आहे तो यूट्यूबला आपण करून घेऊ. तिथे यूट्यूबला तुम्ही डिस्कशन बघून आन्सर्स बघू शकता. त्याचबरोबर एक आहे की जितके पण टेस्ट होत आहे त्याचं प्रॉपर इच क्वेश्चनचं ऑप्शन ॲनालिसिस पण आम्ही अवेलेबल करून देणार आहोत या पूर्ण मॉक टेस्टमध्ये. आणि रेस्ट ऑफ द डेज तुम्ही बघू शकता कधी कधी टेस्ट कंडक्ट होणार आहे. 10 मेला आपलं पूर्ण सिलेबस कंप्लीट होऊन जाईल, मतलब पूर्ण टेस्ट कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर जे उरलेले दिवस आहेत टिल 31 तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट PYQ करायचे आहेत. मॉकमध्ये अनालाइज केलेले प्रश्नाचं प्रॉपर जे तुम्ही ॲनालिसिस बुक किंवा एरर लॉग बनवलं असेल त्याला यूज करायचं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट थिंग,
यालाच रिवाईज करून तुमचे जे स्टॅटिक पार्ट आहे त्याला रिवाईज करायचं आहे. बस इतकंच करायचं आहे आफ्टर 10th ऑफ मार्च. बाकी याच्यानंतर कुठल्याच प्रकारचे सेक्शनल्स किंवा टेस्ट अटेम्प्ट नाही करायचे. ठीक आहे, पण ॲटलिस्ट 10-15 मॉक्स तर तुम्ही देऊन जाल डेफिनेटली पेपरच्या आधी. त्याचबरोबर सेक्शनल मॉकचे डेट्स हे आहेत, हे सर्व सेक्शनल मॉक्स आहेत. जी फर्स्ट मॉक आहे पॉलिटीची आम्ही सर्वांसाठी अवेलेबल करून देऊ, ही पण टेलिग्रामलाच अवेलेबल होऊन जाणार. सो दिस आर द रिस्पेक्टिव्ह डेज जेव्हा टेस्ट कंडक्ट होणार आहे. आता प्रश्न पडतो की याचे प्राइजेस काय आहेत. तर ज्याही मुलाला हे दोन्ही टेस्ट हवे असेल, दॅट इज सेक्शनल आणि फुल लेंथ, तर दिस इज द प्राइस. आणि ज्याही मुलाला फक्त फुल लेंथ हवी असेल, ठीक आहे, तर ज्याला फक्त फुल लेंथ हवी असेल तर दिस इज द प्राइस. ठीक आहे, मिनिमम रेट ठेवलेली आहे. आय एम नॉट फोर्सिंग एव्हरीवन की तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे, पण ज्याही मुलाला घ्यायचे असेल दे आर ओपन टू टेक दिस टेस्ट. आणि तेच आहे की टेस्टची सर्व लिंक्स, फॉर्मचे लिंक्स ज्याच्याने तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे त्याची मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक अटॅच करून घेईल. आणि त्याचबरोबर आफ्टर द ग्रँड सक्सेस ऑफ लास्ट 2 मॅरेथॉन, यावर्षी पण आम्ही डिसाईड केलं आहे की मॅरेथॉन कंडक्ट होणार आहे चॅनलवर. मॅरेथॉन लवकरच चॅनलवर येणार आहे, सो स्टे ट्यून. आणि त्याचबरोबर एक सरप्राईज पण आहे तुमच्यासाठी, एक जंक जो आपण डिस्कस करणार आहोत लवकरच रिगार्डिंग मेन्स 2025, दॅट इज व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल, ते पण येऊन जाणार. दिस इज फॉर द स्टुडंट जे मेन्ससाठी प्रिपेअर करताय. पण जरी कधी तुम्ही चुकीने हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला पण माहीत होऊन जाईल की मेन्सचं व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल लवकरच येणार आहे. त्याचबरोबर प्रिलिम्सच्या मुलांसाठी मॅरेथॉन लवकर स्टार्ट होणार आहे, डेट्स लवकर अवेलेबल करून देऊ आम्ही तुम्हाला. सो आता आपण व्हिडिओची स्टार्टिंग करूया. तर बघा, हाऊ टू अटेम्प्ट अ GS पेपर. तर सर्वात आधी काय करायचं आहे, स्टार्टिंगचे जेव्हा 5 मिनिट जसं प्रश्नपत्रिका मिळते आपल्याला, तर सर्वात आधी स्टार्ट अ पेपर विथ अ स्माईल. ठीक आहे, स्माईल करायचं थोडंसं. ठीक आहे, जे होणार आहे ते होईलच. ठीक आहे, आपण त्या सिच्युएशनला चेंज करू नाही शकत, म्हणून आपण इतकी मेहनत केली आहे. जस्ट रिफ्लेक्ट युअर एफर्ट. ठीक आहे, 2 मिनिटासाठी तुम्ही जितकी काय मेहनत केली आहे त्याच्यासाठी रिफ्लेक्ट करण्यासाठी एक थोडीशी स्माईल द्यायची आणि पेपरला स्टार्ट करायचं. जसं पेपर ओपन केलं, स्टार्टिंगला फ्लिप करायचं क्वेश्चन पेपरला. ठीक आहे, क्वेश्चन 1 to 100 पर्यंत जितके प्रश्न आहेत त्याला फ्लिप करायचं. प्लस फ्लिप करताना एक पॉईंट लक्षात ठेवायचं, काय आता ते मी तुम्हाला सांगते लाईव्ह डेमो सोबत. ठीक आहे, सो हा आहे 2024चा क्वेश्चन पेपर MPSC राज्यसेवेचा. तर आता मी जसं सांगितलं, क्वेश्चन पेपर मिळालं, यू स्टार्ट अ पेपर विथ अ स्माईल. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका ओपन केलं. त्याच्यानंतर काय करायचं, क्वेश्चन्सला मी सांगितलं 1 to 100 पर्यंत सर्व प्रश्न आपल्याला एकदा ओव्हरलुक करायचे. स्टार्टिंगचे 2-3 मिनिट लागेल. हार्डली मी तर 5 मिनिट एक मॅक्झिमम टाइम पिरियड सांगते, पण हार्डली तुम्हाला 2-3 मिनिट लागेल. तर काय करायचं, जसं प्रश्नपत्रिका मिळाली त्याच्यानंतर मार्कडाऊन करायचं कुठल्या क्वेश्चन म्हणजे कुठल्या पेजवर कुठला सेक्शन आहे, सब्जेक्ट्स आहे. दॅट इज आता हा आपण बघितलं हिस्ट्रीचं दिसत आहे इथे. ठीक आहे, स्टार्टिंगचे फर्स्ट क्वेश्चन हर्षवर्धन किंग हिस्ट्री. ठीक आहे, इथे स्वदेशी मुवमेंट दिसत आहे, हिस्ट्रीचा प्रश्न आहे. परत पुढे पुढे गेले तुम्ही, यू रिअलाइज. ठीक आहे, तर रामकृष्ण भांडारकर. ठीक आहे, हे बाकी सर्व हिस्ट्रीमधले पर्सनॅलिटीज आहेत. ठीक आहे, यू रिअलाइज की स्टार्टिंगचे काही प्रश्न आपले हिस्ट्रीमधले दिलेले आहेत. मग परत पुढे गेले, असं करत करत सर्व सब्जेक्टचं मार्क करून घ्यायचं. आता जसं मी समोर जात आहे, ठीक आहे, तर बघा इथे पण हिस्ट्रीचे प्रश्न आहे. देन आय सडनली रिअलाइज की क्वेश्चन नंबर 17 पासून मला इथे काहीतरी डिस्पर्स सेटलमेंट, दॅट इज जॉग्राफी एंटर होता आपण. ठीक आहे, मग परत मी थोडं मार्कडाऊन करणार. इथे जॉग्राफी आहे 17व्या प्रश्नापासून. ठीक आहे, 17 प्रश्न झाले. 19 इथे पण जॉग्राफी दिसत आहे, सेडिमेंटरी रॉकवर प्रश्न आहे, डेट रेट वगैरे आहे. ठीक आहे, जॉग्राफीचा पार्ट येत आहे. परत मी असं समोर समोर जाईल आणि सर्व सब्जेक्ट जे आहेत, ठीक आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठले कुठले सब्जेक्ट्स येतात पेपरमध्ये. ठीक आहे, तर अशा हिशोबाने मी सर्व सब्जेक्ट्सला ज्या ज्या पेज नंबरवर आहेत ते त्याला मार्क करून घेणार. त्याच्यानंतर आता बघा इथे सेन्सस पासून स्टार्ट झालं, मग परत गेलं इथे काय आहे, ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे इन शॉर्ट हे इन्व्हायरमेंटचं काही सेक्शन स्टार्ट होत आहे. इथे स्टार्टिंगला मी लिहून घेणार. ठीक आहे, या पेजवर इन्व्हायरमेंट पेज स्टार्ट होत आहे. स्टार्टिंगचे काही प्रश्न होते हिस्ट्रीचे, त्याच्यानंतर होते जॉग्राफीचे, मग इन्व्हायरमेंटचे. ठीक आहे, मग इको झालं, मग पॉलिटी झालं. ज्या हिशोबाने पेपर आलाय थोडं एकदा मार्क करून घ्यायचं. ॲज सून ॲज यू मार्क द पेपर. त्याच्यानंतर बघा, सर्व मुलं डिफरंट असतात, सर्व मुलांची कॅपॅसिटी डिफरंट असते. तर सर्व मुलांसाठी जे प्रायोरिटी सब्जेक्ट्स असतात, काही मुलांना हिस्ट्री सोपी वाटत असते तर काही मुलांना जॉग्राफी सोपी वाटत असते. तर आपल्याला जो इझी सब्जेक्ट वाटतो, ठीक आहे, सपोज इथे मी तुम्हाला सांगते बघा, सपोज यू कन्सिडर पॉलिटी ॲज अ इझी सब्जेक्ट. त्याच्यानंतर तुमची प्रायोरिटी आहे, तुम्हाला हिस्ट्री सोपी वाटते, मग जॉग्राफी सोपी वाटते. ठीक आहे, मग इकॉनॉमी सोपी वाटते, मग एन्व्हायरमेंट, आणि नंतर लास्टला आहे तुमचं सायन्स, आणि मग करंट अफेअर. हा तुमचा सपोज प्रायोरिटी ऑर्डर आहे. तर आता तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर
1 to 100 तेव्हा पाहत आहे प्रश्न, ठीक आहे. त्याच टाइमला मार्कडाऊन पण करताय की कुठल्या कुठल्या पेजमध्ये कुठल्या कुठल्या लेसन आहे, या सॉरी कुठले कुठले सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे. हे मार्कडाऊन केल्यानंतर जसं 5 मिनिट झाले, ठीक आहे, तुम्ही सर्व पेपर अनालाइज केला, त्याच्यानंतर काय करायचं, जो सब्जेक्ट तुम्हाला चांगल्याने येतो तिथून पेपर स्टार्ट करायचं, ठीक आहे. पॉलिटी ज्याचं चांगलं आहे पॉलिटीपासून सुरू करा, ज्याचं हिस्ट्री चांगलं आहे त्याच्या हिस्ट्री पासून सुरू करा. हे जे तुमची प्रायोरिटी आहे, आता जे काही दिवस उरले आहेत तिथे तुम्ही फुल लेंथ मॉक अटेम्प्ट करणार, तर या टाइमला तुमचे ही जे मी स्टेप्स सांगत आहे ते तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा, ठीक आहे. जे तुमचे प्रायोरिटी सब्जेक्ट्स आहेत ते तुम्ही आयडेंटिफाय करा आणि त्या हिशोबाने पेपरला चालवा, ठीक आहे. त्याच हिशोबाने पेपर अटेम्प्ट करा. आता याचं मागे मी तुम्हाला कारण सांगते, मी असं का म्हटलं की तुम्हाला जो सब्जेक्ट चांगल्याने येतो त्याला तुम्ही फर्स्टली अटेम्प्ट करा. सो आता याच्या मागचं रिझन काय आहे बघा. जेव्हा तुम्हाला सोपी वाटणारा विषय जो आहे, ठीक आहे, इझी वाटणारा विषय जो आहे त्याच्यापासून जेव्हा तुम्ही स्टार्ट करता, तर इनिशियल जो बूस्ट लागतो, इनिशियल जो कॉन्फिडन्स लागतो तो तुम्हाला येतो, ठीक आहे. आणि जेव्हा सुरुवात चांगली होते ना, तर हळूहळू सर्वच गोष्टी चांगल्याने होऊन जातात, ठीक आहे. म्हणून जो सब्जेक्ट इझी वाटतो, ठीक आहे, प्रायोरिटी ऑर्डरनी जो सब्जेक्ट तुम्हाला इझी वाटतो तिथूनच पेपर सुरू करायचं, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही पेपर फ्लिप करता ना, त्याच्यानी तुम्हाला काय मिळते, तुम्हाला काही नवीन शॉक्स जर एमपीएससीने काही ॲडअप केले असतील, काही नवीन प्रकारचे काही प्रश्न ॲडअप केले असतील, ते पण तुम्हाला एकदा अंदाज माहीत होऊन जाते, ठीक आहे. सो इनिशियली पेपर स्टार्ट करायचं फ्लिपिंग सोबत, ठीक आहे. पूर्ण प्रश्न बघायचे, ऑर्डर मी जसं सांगितलं प्रश्न मार्क करत चालायचे. ऑर्डर जो तुमचा डिसाइडेड आहे, पॉलिटी तुम्हाला इझी वाटत असेल तर पॉलिटीचे पहिले 15-20 क्वेश्चन जे आले आहेत ते अटेम्प्ट करायचे. हिस्ट्री सोपी वाटत असेल तर मग हिस्ट्रीचे अटेम्प्ट करायचे, ठीक आहे. हे झालं तुमचं स्टार्टिंगचं, ठीक आहे, इनिशियल स्टेज. आता बघा, हे तुम्ही एकदा मार्क डाऊन केलं इकडे. त्याच्यानंतर आता पहिल्या घंट्यामध्ये काय करायचं, जसं तुम्ही प्रायोरिटी ऑर्डर दिलेलं आहे तसं पेपर सॉल्व्ह करायचं. आणि ॲज सून ॲज तुम्हाला कुठला प्रश्न आहे, XYZ प्रश्न आहे, त्याच्यासोबत 100% शुअरिटी आहे, तर त्याला सायमल्टेनियसली मार्क करून घ्यायचं OMR शीटवर, ठीक आहे. बघा इकडे, तर बघा इथे मी जसं मी सांगितलं, मला सपोज पॉलिटी इझी वाटतो, मी पॉलिटीपासून सुरू करणार आहे. 83 क्वेश्चन नंबर आहे तो, ठीक आहे. आता मी इनकरेक्ट पेअर सांगायचे आहे, मला मार्क झालं 1, ठीक आहे. मला माहिती आहे 100% याचा आन्सर आहे 2. मग मी परत समोर गेले, ठीक आहे. आता मला हा पण आन्सर माहिती आहे, मला सेकंड, ठीक आहे. मला हे 2 प्रश्नामध्ये 100% शुअरिटी आहे, ठीक आहे. आणि थर्ड प्रश्नामध्ये पण मला माहिती आहे हायकोर्ट ऑर्डर डिरेक्शन, ठीक आहे, फंडामेंटल राईट, ओके, हा आन्सर आहे. सपोज मी म्हणताय, ठीक आहे, मी वाचत नाही आहे प्रश्न, पण मला सपोज हे 3 प्रश्न येत आहेत, तर काय करायचं, सायमल्टेनियसली OMR शीटमध्ये बबल करून घ्यायचं. 83, 84 आणि 85 चे प्रश्न जे आहेत त्याला बबल करून आन्सर्स अटेम्प्ट करून घ्यायचे. ॲज सून ॲज आय रिअलाइज की समोरचे मी प्रश्न जेव्हा जात आहे तर मला हा प्रश्न येत नाही आहे, ठीक आहे. मला 86 प्रश्न येत नाही आहे, मला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे. 50-50 याच्यावर आली आहे. मी हे 2 ऑप्शनला एलिमिनेट केलं, पण हवेवर मी 50-50 वर पोहोचला आहे. तर मला या क्वेश्चनला जे आहे स्क्वेअरमध्ये मी असं काही मार्क करून घेणार, ठीक आहे. स्क्वेअर या राऊंड जे तुम्हाला ठीक वाटते ते मार्क करून घ्यायचं, ठीक आहे. मग परत समोर गेले क्वेश्चन नंबर 87 आला, ठीक आहे. आता 87 क्वेश्चन नंबरवर आय रिअलाइज की हा क्वेश्चनमध्ये मला 3 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे, 1, 2 आणि 3. हा मी 100% एलिमिनेट केलं. तर या क्वेश्चनला मी कसं मार्क करणार, एखादी तुमचं काही सिम्बॉल डिसाईड करून घ्या की ठीक आहे, मला हा प्रश्न येत नाही आहे, मी याला बॉक्समध्ये मार्क केलं, ठीक आहे. पहिलेचं होतं ज्याच्यामध्ये मी सर्कल केलं, ठीक आहे, ज्याच्यामध्ये मला 50-50 शुअरिटी होती. आणि 100% जो शुअरिटी आहे त्याला सायमल्टेनियसली OMR शीटमध्ये मार्क करून घ्यायचं. हवेवर 50-50 वाले जे प्रश्न आहेत त्याला सेकंड राऊंडसाठी ठेवायचं, ठीक आहे. तर राऊंड 2 साठी मी याला मार्क करून ठेवलं राऊंड, याला मी मार्क केलं स्क्वेअर, कारण की मला याच्यामध्ये 3 ऑप्शनमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. किंवा नंतर मग परत समोर गेले, 88 प्रश्न आलं. हा मला प्रश्न बिलकुलच येत नाही आहे, ठीक आहे. मी खूप वाचलं हा प्रश्न, पण मला काहीच आयडिया नाही या प्रश्नाची, तर मी या क्वेश्चनला क्रॉस म्हणून मार्क करून घेणार, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचे 3 प्रकारचे होऊन जाणार, की 100% शुअर आहात त्याला OMR वर सायमल्टेनियसली मार्क करायचं. ज्याच्यामध्ये 50-50 आहे त्याला थोडं सर्कल करून ठेवायचं, कारण की ते तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये करायचे आहे. 33% दॅट इज 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे त्याला स्क्वेअर मार्क करायचं, आणि ज्याला 0 आयडिया आहे त्याला 100% क्रॉस करून घ्यायचं, ठीक आहे. तर हे झालं तुमच्या स्टार्टिंगच्या 1 घंट्यामध्ये. तुम्ही अप्रॉक्स जेवढे प्रश्न अटेम्प्ट तुम्हाला येत होते 100%, 50-50 मार्किंग किंवा 3/1/3 मार्किंगवाला तुम्ही मार्क करून घेतलं, ठीक आहे. नंतरचे 40 मिनिटामध्ये काय करायचं,
आपल्या माइंडला तर काम ठेवणं सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याच्यानंतर जे सर्कल केलेले प्रश्न आहेत, दॅट इज 50-50 वाले जे प्रश्न आहेत त्याला आधी अटेम्प्ट करायचं. ठीक आहे, थोडं नॉलेजचं बेसिस घ्यायचं किंवा लॉजिक किंवा इंटेलिजंट गेस करून जे आहे त्याला 50-50 वाले प्रश्नाला मार्क करून घ्यायचं. सायमल्टेनियसली OMR शीटवर पण आन्सर त्याला सर्कल करून घ्यायचं, बबल करून घ्यायचं. ठीक आहे. आणि बघा आता 50-50 मधले जे सपोज प्रश्न आहेत, सपोज 33 ही प्रश्न सपोज तुमचे आहेत 50-50 मध्ये. ठीक आहे, तिथून तुमचे 12ही प्रश्न झाले करेक्ट आणि तुमचे 21 प्रश्नही चुकले, तरी पण ओव्हरऑल तुमचे 10 पॉझिटिव्ह मध्येच राहणार. सो नेहमी 50-50 वाले प्रश्न जे आहेत 100% सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, कुठल्याच असं म्हणजे कुठलंच कारण नाही द्यायचं 50-50 वाले क्वेश्चनला लिव्ह करायसाठी. ठीक आहे, 100% सॉल्व्ह करायचे. कितीही प्रश्न चुकले तुमचे, जसं मी इथं सांगितलं 33 प्रश्न आहेत, 12 बरोबर आहेत, 21 चुकले, तरी पण तुम्ही ओव्हरऑल पॉझिटिव्ह मध्येच राहणार. सो 50-50 वाले जे प्रश्न आहेत त्याला चांगल्याने अटेम्प्ट करून घ्यायचे, 100% त्याला अटेम्प्ट करायचं. त्याच्यानंतर आय थिंक हा राऊंड नंबर 3 यायला पाहिजे होता इथे. ठीक आहे, तर राऊंड 3 मध्ये काय करायचं, आखरीचा जेव्हा टाइम उरते तुमच्याकडे, ट्राय टू सॉल्व 33% वाले क्वेश्चन, दॅट इज ज्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत, कन्फ्युजन आहे. ठीक आहे, आता याही ऑप्शन मध्ये तुम्हाला तुक्का डायरेक्टली नाही मारायचा आहे, तुक्का मारताना पण इंटेलिजंट वेनी तुक्का मारायचा आहे. ठीक आहे, आणि ज्याला 0% आयडिया आहे त्या प्रश्नाची त्याला 100% सोडून द्यायचं. आता हे 33% वाले क्वेश्चन डिपेंड करते की कधी अटेम्प्ट करायला पाहिजे. कधी इट मीन्स सपोज हे बघा, पहिल्या राऊंडमध्ये जेव्हा तुम्ही पेपर अटेम्प्ट करत आहे 100% शुअर वाले प्रश्न सपोज तुमचे 25 ते 27च्या रेंजमध्ये असेल तर तुम्हाला घेऊन घ्या की एवढे तुमचे मार्क्स येणार. ठीक आहे, तर आता तुम्ही समजू शकता या मार्काने तर आपलं प्रिलिम्सचं कट ऑफ क्लिअर नाही होणार आहे. सो तुम्हाला आता जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन्सला इन्क्रीज करायला लागेल. तर काय करायचं, 100% 50-50 वाले प्रश्न अटेम्प्ट करायचे. जे 1/3 दॅट इज 3 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होते ते वाले पण प्रश्न 100% अटेम्प्ट करायचे. प्लस जे तुक्का मारायचे आहे दॅट इज इंटेलिजन्स गेस करायचं आहे, त्याही प्रश्नामध्ये थोडंसं तुम्ही नंबर ऑफ अटेम्प्ट इन्क्रीज करू शकता. ठीक आहे, पण इथे पण जसं मी सांगितलं हे डिपेंड करते सिच्युएशन. जर तुमचं 100% शुअर वाले क्वेश्चन 25 to 27च्या रेंजमध्ये असेल, अप्रॉक्स 30 घेऊन घ्या. ठीक आहे, हे झालं तुमचं एक पॉइंट ऑफ व्ह्यू. नंतर काही मुलांचे प्रश्न जे असतील 30 to 35 प्रश्न ते 100% शुअरिटीने अटेम्प्ट करत असेल तर तुम्ही इतके मार्क्स तर 100% स्कोर करणार, पण याच्यानी पण आपलं प्रिलिम्सचं कट ऑफ नाही क्लिअर होणार. सो इथे पण तुम्हाला जे आहे रिस्क तर घ्यावं लागेल, क्वेश्चन ऑफ नंबर ऑफ क्वेश्चन इन्क्रीज करावं लागेल. सो काय करायचे, जे 50-50 दॅट इज 50% मध्ये जे शुअरिटी वाले प्रश्न आहेत त्याला तर 100% अटेम्प्ट करायचेच. हाऊएव्हर राहिलेले काही जे 50 प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये 33% किंवा 0% वाला तर सोडा, पण 33% वाले जे प्रॉबिलिटी आहेत प्रश्नामध्ये दॅट इज 3 ऑप्शन मध्ये जे कन्फ्युजन वाले प्रश्न आहेत त्याला पण थोडं तुम्हाला अटेम्प्ट करावं लागेल. इन शॉर्ट 50-50 वाला क्वेश्चन्स आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे असे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला ट्राय करा. 50-50 वाले तर 100% अटेम्प्ट करायचे. 33% वाले जे प्रश्न आहेत दॅट इज 3 ऑप्शन वाले कन्फ्युजन वाले प्रश्न आहेत त्याला डिपेंड अपॉन युअर नंबर ऑफ अटेम्प्ट, किती तुम्ही अटेम्प्ट केलेले आहेत 100% आणि 50-50% झाल्यानंतर त्याच्या अकॉर्डिंग या प्रश्नाला अटेम्प्ट करायचं. ठीक आहे, आणि तुक्कावाला जे राहते ज्याच्यामध्ये आपल्याला काही इंटेलिजन्स वेनी तुक्का मारावा लागेल. ठीक आहे, 100 असं ABCD जय माताजी वालं कन्सेप्ट नाही चालणार आहे. तुक्काही मारताना थोडं दिमाग लावूनच जे हे अटेम्प्ट करा. हे झालं आपल्याला किती नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे आणि कशा हिशोबाने पेपर अटेम्प्ट करायला पाहिजे. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, इनिशियल बूस्ट लागतो, कॉन्फिडन्स लागतो आपल्याला. सो स्टार्टिंगलाच घाबरून जाऊ शकतो आपण, आपल्याला प्रश्न आपल्याला आठवत नाही या कधी आपण नाही वाचलेले प्रश्न अगर इनिशियल स्टेजमध्येच काही प्रश्नपत्रिकामध्ये येऊन गेले तर आपण घाबरून जाऊ शकतो. हे सिच्युएशन अवॉइड करण्यासाठी नेहमी स्टार्ट विथ द सब्जेक्ट जो तुम्हाला इझी वाटतो. ठीक आहे, प्रायोरिटी ऑर्डर डिसाईड करून घ्या. तुम्ही आता काही जे फुल लेंथ मॉक अटेम्प्ट करणार आहे ठीक आहे त्याच्यामध्येच प्रायोरिटी ऑर्डर डिसाईड करून घ्या. आणि आम्ही आमच्याकडून तर मी तुम्हाला सांगितलंच आहे फुल लेंथ मॉक पण मी प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे, तर ते पण तुम्ही चांगल्याने अटेम्प्ट करून घ्या. व्हिडिओ सोल्युशन मी युट्यूबला तसं पण अपलोड करेलच. ठीक आहे, आणि जे काही सेक्शनल आहेत ज्या मुलांनी सेक्शनल अटेम्प्ट नसेल केले तर आताही टाइम आहे. ठीक आहे, सेक्शनल पहिले कम्प्लीट करून घ्या सो दॅट नंबर ऑफ क्वेश्चन जे तुम्ही अटेम्प्ट करत आहे ते इन्क्रीज केले तर तुम्हाला एक फॅमिलियरिटी ऑफ अ क्वेश्चन किंवा एलिमिनेशन कसं करायचं क्वेश्चन्सला, नंबर ऑफ क्वेश्चन्स
किती आले किंवा क्वेश्चनचा अप्रोच कसा असतो ते सर्व तुम्हाला एक आयडिया मिळून जाते. सो सेक्शनल लवकरात लवकर कंप्लीट करा आणि फुल लेंथ मॉक जे आहे अटेम्प्ट करा. आता थोडं कमी टाइम राहिलेला आहे म्हणून फुल लेंथ मॉक पण अटेम्प्ट करणं इम्पॉर्टंट होऊन जातं. ठीक आहे, डन. सो नाऊ कमिंग टू द सीसॅट. आता सीसॅट मध्ये बघा 100% 80 ते 80 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायची गरज नाही आहे. नेट तुम्ही 27 क्वेश्चन पण करेक्ट करणार तरी पण तुम्हाला जे आहे कट ऑफ पेक्षा जास्तच मार्क्स स्कोर होईल. ठीक आहे, 66 मार्क्स आपला कट ऑफ असतो, त्याच्यापेक्षा जास्तच मार्क्स स्कोर होणार जर तुमचे नेट 27 करेक्ट असेल. पण ऑब्व्हियसली नेट 27 100% 27 करेक्ट नसतातच. ठीक आहे, कुठे ना कुठे आपण एखाद मिस्टेक करूनच घेतो. त्याच्यामुळे काय करायचं, अप्रॉक्स 50 प्रश्नाचं टार्गेट घ्या. ठीक आहे, काही मुलांसाठी मॅथ्स इझी आहे, काहीला रिझनिंग, काहीला आरसीज. ठीक आहे, कारण की जो डिसिजन मेकिंग वाला पोर्शन असतो त्याला 100% सर्वांनीच अटेम्प्ट करायला पाहिजे. ठीक आहे, कारण की तिथं कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. सो डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न आहे ते 100% अटेम्प्ट करायचे. राहिले हे 3 सेक्शन. ठीक आहे, तर डिपेंड अपॉन युअर प्रायोरिटी. तुम्हाला कुठला सब्जेक्ट इझी वाटला, कुठला सेक्शन इझी वाटतो, तिथले जे मॅक्झिमम प्रश्न आहे त्याला अटेम्प्ट करायचं, ट्राय करायचं. ठीक आहे, आय थिंक इथे कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली आहे. ठीक आहे, तर बघा 50 क्वेश्चन्स आहेत, तुम्ही आयडेंटिफाय केले या त्याच्यापेक्षा कमी पण करू शकता. जर तुमची अॅक्युरेसी चांगली आहे तर कमी क्वेश्चन अटेम्प्ट करून पण तुमचे जे आहे मार्क्स चांगल्याने स्कोर होऊन जाणार, सो दॅट तुम्ही सीसॅट पण क्वालिफाय होऊन जातात. ठीक आहे, तर बघा काय करायचं, आयडेंटिफाय करा 50 क्वेश्चन्स या त्याच्या जवळपास. ठीक आहे, जो सेक्शन तुम्हाला इझी वाटतो तिथूनच सुरू करायचं. ठीक आहे, स्ट्रॉंग एरियापासून स्टार्ट करायचं. काही मुलांना आरसीसी इझी वाटतात, काहीला मॅथ्स, काहीला रिझनिंग. डिसिजन मेकिंग तर 100% अटेम्प्ट करायचं आहे. ठीक आहे, हे तुम्ही प्रायोरिटी सब्जेक्ट जसं आपण जीएस साठी केलो त्याच हिशोबाने तुमचा हा सेक्शन आयडेंटिफाय करून त्याचे टार्गेट करा की इझी जो वाटते तुम्हाला सेक्शन तिथून मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे आणि रेस्ट ऑफ द जे क्वेश्चन्स आहेत ते बाकी सेक्शन मधून करायचे आहेत. कारण की तुम्हाला इझी वाटणाऱ्या सेक्शन मधून तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करू शकता. ठीक आहे, कारण की तिथं तुम्हाला माहिती आहे 100% तुम्ही शुअर राहणार. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे 100% तिथले मार्क्स येणारच आहे. म्हणून इझी क्वेश्चनला पहिले टार्गेट करायचं. इझी क्वेश्चन कुठले राहणार, जो सब्जेक्ट तुम्हाला इझी वाटतो. ठीक आहे, हे झालं आपलं सीसॅट बद्दल. डन. ठीक आहे, ओव्हरऑल आपलं सीसॅट प्लस जीएस कसं अटेम्प्ट करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, ही जी स्ट्रॅटेजी आहे आता येणारे तुमचे जे फुल लेंथ मॉक्स राहणार त्याच्यामध्ये डेफिनेटली ट्राय करा. आणि मी पण माझ्या चॅनलवर घेऊनच येणार आहे, टेलिग्रामवर पीडीएफ तसं पण अपलोड करणार आहे. सो तिथे पण एकदा चेक करा. आय होप तुम्हाला ही स्ट्रॅटेजी जी आहे डेफिनेटली इम्प्लिमेंट कराल तर तुम्हाला डेफिनेटली ही वर्क करेल. आय विल डेफिनेटली वर्क फॉर यू. जस्ट ट्राय 2-3 टाइम्स. ठीक आहे, अँड ऑल द बेस्ट. सी यू सून इन द नेक्स्ट वन.